गेल्या 1 महिन्यापासून बाळाच्या बाबतीमध्ये अतिशय अवघड जोखमीची वाटणारी गोष्ट आज अगदी 1 मिनिटामध्ये सोप्या पद्धतीने पूर्ण केली. कोणती ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सकाळचा हा जो वेळ आहे ना, हा माझा मी टाईम आहे. ऑलमोस्ट या वेळेमध्ये मी माझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करत असते. म्हणजे जसं की तुमच्या कमेंटना रिप्लाय देणं किंवा इतर माझी जी काही ऑनलाईन कामं असतात किंवा ज्यामधून मला काही स्मार्ट असं इन्कम होतं, तर त्या गोष्टी मी इथे करत आहे. बाळ झोपलेलं आहे आणि अद्वैतला अभ्यास करण्यासाठी दिलेला आहे किंवा तो थोडंसं रायटिंग करतो आहे. आता त्याला सुट्टी आहे आणि त्यामुळे हिंदी आणि मराठीचं त्याचं जे काही स्टडी आहे तो मी आता करून घेते आहे. कारण इथे त्याला हिंदी मराठी सब्जेक्ट नाही आहे आणि त्यामुळे सुट्टीच्या दिवसामध्येच त्याचं हे जी प्रॅक्टिस आहे ही थोडीशी होते. हिंदी मराठी मी त्याला घरामध्येच शिकवते किंवा त्याची प्रॅक्टिस मी त्याला घेत असते की जेणेकरून इंडियामध्ये जर आम्ही फ्युचरमध्ये आलो तर त्याला ते अवघड जाणार नाही. त्याच्यासाठी ते दोन्ही सब्जेक्ट इझी राहतील यासाठी. तेवढ्यामध्ये बाळसुद्धा उठला. बाळाला मी थोडंसं घेतलं आणि आता त्याची वेकअप विंडो होती. म्हणजे तो आता पुढच्या 1.5 तासासाठी 2 तासासाठी जागा राहणार होता. अद्वैतला इथे अभ्यास करायला दिलं होतं. तेवढ्यामध्ये बाळाची जी इतर कामं आहेत जसं की डायपर बदलणं, स्पंजिंग करणं बाळाला किंवा बाळाचे कपडे बदलणं, फीड करणं, या सगळ्या गोष्टी बाळाच्या करून घेतल्या. तोपर्यंत अद्वैत इथे छान असाच त्याचा स्टडी करत होता. इथे तुम्ही पाहू शकता मराठीचे काही वर्ड्स तो लिहितो आहे. मध्ये मध्ये माझं त्याला वर्ड सांगणं सुद्धा चालूच आहे. बाळाला तर मी विटॅमिन डीचे ड्रॉप्स देऊन घेतले. ॲक्च्युली A, C आणि D असे हे 3 मल्टीविटॅमिनचे ड्रॉप्स आहेत. डेली 5 ड्रॉप्स मी त्याला देत असते. हे ड्रॉप्ससुद्धा त्याला देऊन घेतले. त्याला ते खूप जास्त आवडतात आणि जवळजवळ पुढचे 10 मिनिट तो त्याचे जे ओठ आहेत किंवा जीभ आहे हा चाटत राहतो. त्यानंतर बाळाला परत एकदा फीड केलं, छान असं बर्प केलं, कारण यानंतर बाळ आता झोपणार होता. त्या अगोदर बाळाची नखं काढायची होती की जे माझ्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून अतिशय अवघड आणि जोखमीचं काम वाटत होतं. कारण नेहमीच बाळाची नखं बाळाला लागत होती. बाळ नेहमी तोंडाला हात वगैरे लागताना नखं लागत असतात आणि अशा वेळी बाळाची नखं नेल कटरने काढणं हे थोडंसं अवघड होत होतं आणि म्हणूनच मी बाळासाठी हे एक छान असं ट्रिमर मागवलं होतं. यालावरती लाईटसुद्धा आहे, ज्यामुळे आपण अगदी रात्रीसुद्धा हे व्यवस्थित उजेडामध्ये हे जे काही नखं आहेत हे काढू शकता. पहिल्यांदा मी हे माझ्या स्किनवरती टेस्ट करून घेतलं. स्किनला अजिबात लागत नाही. म्हणजे चुकून जरी बाळाची स्किन त्यामध्ये आली तरीही बाळाच्या स्किनला काही हार्म होत नाही. अगदी 1 मिनिटामध्ये बाळाची ही जी नखं आहेत ही व्यवस्थितरित्या काढून झाली. छान अशी ट्रिम काढून झाली. हे कट नाही होत, ट्रिम होतात, पण ते अगदी इझिली होतात लहान मुलांसाठी. आणि हे अद्वैतसाठी सुद्धा खूप जास्त फायद्याचं ठरलं, कारण अद्वैत आता त्याची नखं त्याच्या हाताने काढू शकत होता. बाळ आता इथे पाहू शकता 1च महिन्याचा झालेला आहे, तरीही या पद्धतीने एका बाजूला होतो आणि मला भीती राहते की तो पालथा पडणार नाही किंवा त्याचं नाक दाबलं जाणार नाही. आणि म्हणूनच मी ह्या जो काही इलेक्ट्रिक पोर्टेबल स्विंग आहे त्यामध्ये बाळाला बेल्ट लावून ठेवलं. बाळ छान झोपला. त्यानंतर घरातली इतर कामं मी करून घेतली. बाळासाठी जे काही नवीन उलनचे कपडे किंवा गरम कपडे आणले होते तेही धुवून घेतले, कारण हिवाळ्यामध्ये परत ते कामी येणार होते. आता लहान बाळ असताना, लहान मुलं असताना टाईम मॅनेजमेंट करणं किंवा सगळ्या गोष्टी वेळेत करणं खूप गरजेचं असतं, तरच तुमचा दिवस स्मूथ जातो.